मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेटकेपी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे CISFमध्ये जी भरती निघालेली आहे त्या भरतीबद्दल आज आपण माहिती बघणार आहे आणि त्याचा फॉर्म कसा भरावा या संदर्भात आपण व्हिडिओ तयार केला आहे. तर CISF म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात जी भरती निघालेली आहे ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल पदासाठी, त्या पदाचा फॉर्म कसा भरावा यासाठी ही व्हिडिओ. तत्पूर्वी या पदासाठी जे क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया आपण एकदा या ठिकाणी पाहून घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी 2 पदं आहेत. एक पहिला आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि दुसरा आहे कॉन्स्टेबल कम ऑपरेटर. या 2 पदासाठी भरती आहे. त्याच्यासमोर या पदसंख्या लिहिलेली आहे. टोटल 1124 जागांसाठी भरती आहे. तसंच पहिले जो पद आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर, याच्यासाठी 845 जागा आहेत आणि त्याच्यासाठी 10वी पास प्लस अवजड वाहनाचा परवाना पाहिजे आणि तसंच हलक्या वाहनाचा परवाना, हे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे फॉर्म भरताना. तसंच 2 नंबरचे जे पद आहे त्याच्यासाठी हे 2 नंबरचे क्रायटेरिया आहे शैक्षणिक पात्रता. त्याच्यानंतर आपण याची शारीरिक पात्रता पाहू. याच्यासाठी शारीरिक पात्रता काय आहे ते, तर या ठिकाणी पाहू शकता जनरल ओबीसी आणि SC या कॅटेगरीसाठी उंची पाहिजे 164 सेंटीमीटर आणि छाती पाहिजे बघा 80 सेंटीमीटर आणि फुगवून फक्त 5 सेंटीमीटर जास्त. त्याच पद्धतीने ST कास्टसाठी पण खाली दिलेले आहे. त्याच पद्धतीने वयाची अट आहे, या ठिकाणी पाहू शकता. वयाची अट आहे 4 मार्च 2025 रोजी 21 ते 27 वर्ष तुमचं वय हवं आहे या ठिकाणी. तसंच SC STसाठी 5 वर्ष सूट आहे आणि OBCसाठी 3 वर्ष सूट आहे. त्याच्यानंतर याची नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत आहे. त्याच्यानंतर फी बघा, या ठिकाणी जनरल OBCसाठी 100 रुपये फी असणार आहे. SC ST एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी कोणतीसुद्धा फी नसणार आहे या ठिकाणी. त्या ठिकाणी पाहू शकता अर्ज करायची शेवटची तारीख आहे 4 मार्च 2025 आणि याची जी परीक्षा आहे ती आपल्याला नंतर या ठिकाणी कळवण्यात येतील. ही परीक्षा कधी असणार त्यासाठी ते जाणून घ्यायचं असेल तर यासाठी आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्याच्यावर आपण सर्व डिटेल्स या ठिकाणी अपडेट करत असतो. कोणती भरती सुटणार आहे, त्याची परीक्षा कधी होणार आहे, हॉल तिकीट कधी येणार, त्याची व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर आता या ठिकाणी आपण फॉर्म कसा भरावा यासाठी सुरुवात करू. आपल्याला फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. तसंच वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशन आहे, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनावर क्लिक करून गेल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस आतमध्ये येईल. तर या ठिकाणी आपल्याला आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपलं नाव टाकून घ्या. ज्या पद्धतीने आपलं 10वीच्या मार्कशीटवर नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्या. सेम नाव या व्हेरीफाय नेममध्ये पण टाकून घ्यायचं आहे. जर तो या ठिकाणी विचारेल तुमच्या नावात बदल वगैरे आहे का, जर कोणाचं लग्न वगैरे झालं असेल लेडीचं तर त्यांच्यामध्ये नावात बदल असेल तर त्यांनी येस करून घ्यायचं आहे, नसेल तर नोज ठेवायचं आहे. त्याच्यानंतर खाली वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी या कॉलममध्ये. त्याच्यानंतर खाली आपल्याला स्क्रोल करून घ्यायचं आहे. परत एकदा त्याच्या खाली वडिलांचं नाव टाकून घ्या. त्याच्या खाली आईचं नाव, व्हेरीफाय नेममध्ये आईचं नाव. त्याच्यानंतर त्याच्या खाली आपल्याला जन्मतारीख टाकून घ्यायची आहे आपली. त्याच्यानंतर सेम जन्मतारीख खाली पण टाकून घ्यायची आहे. जन्मतारीख आपल्याला या फॉर्मॅटमध्ये टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने मी जी टाकत आहे त्या पद्धतीने आपल्याला जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी लक्ष द्या, या पद्धतीने आपल्याला जन्मतारीख टाकून घ्यायची आहे, ते दाखवले. त्याच्यानंतर मेल फिमेल तुमचे जेंडर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे, हा जो कॅप्चा या ठिकाणी इथे दाखवत आहे तो कॅप्चा आपल्याला या कॉलममध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ही सर्व डिटेल्स भरून झाल्यानंतर या सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर ही सर्व डिटेल्स भरून घेऊन तुम्हाला पुढचा इंटरफेस दाखवतो. फॉर्म सबमिट केल्यानंतर असा काही इंटरफेस ओपन होईल. आपले टाकलेले डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे वरती. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे या कॉलममध्ये. सेम मोबाईल नंबर या पण कॉलममध्ये टाकून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ईमेल ID टाकून घ्या. सेम ईमेल ID या कॉलममध्ये पण टाकून घ्या. त्याच्यानंतर ही सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर आय ॲग्री या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे बटन आहे, या बटनावर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला या कॉलममध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर परत एकदा सबमिट या ऑप्शनवर आपल्याला सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता हे डिटेल्स टाकून घेतो आणि तुम्हाला पुढचे डिटेल्स दाखवतो. इथे सबमिट केल्यानंतर आपल्या या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी मोबाईल नंबरवर आणि ईमेल ID वरती आपल्याला ID पासवर्ड या ठिकाणी सेंड केलेला आहे. तो ID पासवर्ड सेंड केलेला बघून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यासाठी लॉग इन या बटनावर आपण क्लिक करू. लॉग इन या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी खाली पाहू शकता 3 नंबरचा ऑप्शन आहे. या ठिकाणी व्हेरीफाय मोबाईल नंबर आणि ईमेल ID या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपल्या मोबाईल रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, जो आपल्या ईमेल आय डी मोबाईल नंबरवरती आलेला आहे तो. रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जनरेट OTP या बटनावर क्लिक करू ना आपण. तर या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर जो OTP आलेला आहे तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय पुढच्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. इथे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दोन्ही पण या ठिकाणी व्हेरीफाय झालेला आहे. या ठिकाणी पाहू शकता मोबाईल नंबर ईमेल आय डी व्हेरीफाय झालेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कॅन्सल या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी लॉग इनचं बटन दिसतंय, हे पाहू शकता. या लॉग इनच्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर झाल्यानंतर फॉरगेट रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी परत तुमचं नाव टाका, वडिलांचं नाव, आईचं नाव, जन्मतारीख टाकून घ्या, मेल फिमेल सिलेक्ट करा. त्याच्यानंतर खाली दिलेलं कॅपचा एंटर बॉक्स करा. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. तर या ठिकाणी आपल्याला आपला पासवर्ड आहे तो मॅन्युअली आपल्याला टाकता येईल. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी असा मेसेज येतो, युजर नेम अँड अपडेटेड पासवर्ड हॅज बीन सेंट युअर रजिस्ट्रेशन आय डी आणि मोबाईल नंबर. म्हणजे आपल्याला जो पासवर्ड फॉरगेट केलेला आहे आपल्या आय डीचा तो आपल्याला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवरती पाठवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर क्लोज करून घ्या या ठिकाणी. तर आणि त्यानंतर चेक करून घ्या तुमच्या मोबाईलवरती आय डी पासवर्ड आलेला आहे का नाही. आलेला आय डी पासवर्ड आपल्याला सिटी ड्रायव्हर या ॲप्लिकेशनवर आपल्याला टाकून द्यायचा आहे. या ठिकाणी आय डी पासवर्ड टाका आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता नोटीस दिलेली आहे, कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर सिटी ड्रायव्हर. म्हणजे या पदासाठी जर अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रक्शन येतील ते वाचून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या रेफरन्स द्यायचा आहेत, फर्स्ट कॉन्स्टेबल ड्रायव्हर या ठिकाणी रेफरन्स द्यायचे आहेत आपल्याला. कॉन्स्टेबल ड्रायव्हरला पहिला द्यायचा आहे का कॉन्स्टेबल DCPOला पहिला द्यायचा आहे, तर या ठिकाणी ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खालची डिटेल्स आपली दिसेल, आपण जी डिटेल्स टाकलेले आहेत ते. त्याच्यानंतर आपल्याला कॅटेगरी विचारेल, कोणती कॅटेगरीमध्ये तुम्ही येतात ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचं स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या, ज्या राज्यातून तुम्ही राहता त्या राज्य सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारेल 9 नंबरचा ऑप्शन आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन 10th रिक्वायर्ड और इट्स इक्विपमेंट वगैरे ते विचारेल. जर तुम्ही सिव्हिलियन किंवा आर्मीमध्ये वगैरे होता अप्लाय केला असेल तर या ठिकाणी ते सिलेक्ट करून घ्या. जर आर्मीला अप्लाय केलं नसेल तर सिव्हिल असू दे फक्त त्या ठिकाणी. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन काय झालं, तर या ठिकाणी तुमचे जे क्वालिफिकेशन झाले ते टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला 10 नंबरचा ऑप्शन विचारेल रिलिजन कोणतं आहे तुमचं ते कोणतं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खालचे ज्या पॉईंट्स आहेत ते वाचून भरा. तुम्ही कोणत्या एरियातून आहे, तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहेत का, तुम्ही याच्या CISFमध्ये वगैरे काम केले आहेत का, कोणत्या गव्हर्नमेंट जॉब वगैरे आहे का, या ठिकाणी ते वाचा. त्याच्यानंतर येस और नो ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 17 नंबरचा ऑप्शन विचारेल तुम्हाला तुमच्या बॉडीवरती एखाद्या 2 खुणा सांगा, जन्मखुणा सांगा, तर त्या 2 जन्मखुणा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर 18 नंबरला आपला परमनंट ॲड्रेस विचारेल, तर तुमच्या गावचा ॲड्रेस टाका, ॲट पोस्ट वगैरे काय असेल ते या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमच्या पोस्टचं नाव टाका, म्हणजे पोस्ट तुमच्या गावच्या पोस्टाचं नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली स्टेट सिलेक्ट करून घ्यायचे आहेत, या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर त्या गावचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जर वरती टाकलेला ॲड्रेस तो तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर दिसेल, ईमेल आय डी दिसेल खाली. ते सर्व झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्सची इन्फॉर्मेशन टाकायची आहे. तर या ठिकाणी आता 22 नंबरचा आहे ऑप्शन, या ठिकाणी आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्सची इन्फॉर्मेशन टाकायची आहे. तर या ठिकाणी 1 नंबरला विचारले आहे बघा, मोटरसायकल विथ गिअर लायसन नंबर, या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली विचारायला आहे ड्रायव्हिंग डेट ऑफ इश्यू ऑफ NCGW लायसन, तर या ठिकाणी तुम्हाला ज्या दिवशी लायसन भेटलं तर ते लायसनची या ठिकाणी तारीख टाकून घ्यायची आहे, या ठिकाणी तारीख टाकून घ्या. त्याच्यानंतर नेम ऑफ लायसन इश्यू RTO, तर तुम्हाला कोणत्या RTO मार्फत आहे लायसन भेटलं त्या RTOचं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. तसंच 2 नंबरचा हा जो ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी पण सेम प्रोसेस टाकून घ्यायची आहे. लायसन नंबर टाकून घ्या, लायसन कधी तुम्हाला भेटले ती तारीख टाकून घ्या. त्याच्यानंतर लायसन कोणत्या RTOमध्ये भेटले त्या RTOचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. ही सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे बघा, या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन आहे विचारेल या ठिकाणी हेवी मोटर व्हेकल ट्रान्सपोर्ट लायसन नंबर. जर तुमच्याकडे ते हेवी मोटर लायसन वगैरे ते आहे
असेल तर त्याचा या ठिकाणी लायसन नंबर टाकून घ्यायचा आहे या कॉलममध्ये. तर दुसऱ्या कॉलममध्ये या ठिकाणी तुम्हाला त्याची ज्या दिवशी लायसन भेटलं ती तारीख टाकून घ्या. त्याच्यानंतर लायसन RTO इश्यू नेम, म्हणजे या ठिकाणी RTO ज्या RTOमधून तुम्हाला लायसन भेटलं त्या RTOचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल 23 नंबरचा ऑप्शन आहे टाईप ऑफ ID कार्ड. तुमच्याकडे कोणता ID कार्ड आहे ते ID कार्ड सिलेक्ट करा. या ठिकाणी आधार कार्ड सिलेक्ट करा. याच्यानंतर आधार कार्डचा नंबर खालच्या कॉलममध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल वेदर द डेट प्रिंटेड ऑन युअर फोटोग्राफ टेकन. तर या ठिकाणी विचारेल तुमच्या जो तुम्ही फोटो काढलेला आहे त्याच्यावर डेट वगैरे आहे का. तर या ठिकाणी येस करून घ्यायचे आहे. म्हणजे काय, जर तुम्ही या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर आपल्याला या फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत तर त्या फोटो खाली तुमची डेट वगैरे टाकली आहे का, ज्या दिवशी फोटो काढला आहे ती डेट, तर त्या ठिकाणी येस करून ते डेट टाकून घ्यायचे आहे. म्हणजे फोटो अपलोड करताना त्या ठिकाणी तुम्हाला त्या फोटोवर तारीख असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 25वा ऑप्शन विचारेल यू हॅव युअर बीन कन्वर्टेड एनी कोर्ट ऑफ लॉ एनी ज्युडिशियल इन्स्टिट्यूट वगैरे काय आहे का. तर या ठिकाणी नो करून घ्या. त्याच्यानंतर 25.4 पण नोज करून घ्या. जे ऑप्शन आहे ते नोज करून घ्या, त्याचा काय आपल्याला जास्त उपयोग नाही आहे. त्याच्यानंतर 26 नंबरचा ऑप्शन आहे स्पोर्ट अचिव्हमेंट वगैरे काय आहे का. जर तुम्ही एखादं खेळाडू वगैरे असाल तर या ठिकाणी खेळाडूची आपली माहिती टाकायची आहे. तुम्ही कोणत्या खेळामध्ये सामील आहात, तुमचा कितवा नंबर आला, तुम्हाला कोणतं सर्टिफिकेट भेटलं, तर ती या ठिकाणी डिटेल्स टाकून घ्या. सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर या क्लिक हिअर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रिव्ह्यू या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे सर्व डिटेल्स करून घेतो आणि सेव्ह अँड प्रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. सेव्ह अँड प्रिव्ह्यू केल्यानंतर असं काही इंटरफेस येईल, म्हणजे आपण भरलेली सर्व माहिती या ठिकाणी दिसेल. ती एकदा व्यवस्थित चेक करून घ्या सर्व माहिती भरलेली बरोबर आहे का. त्याच्यानंतर या ठिकाणी क्लिक हिअर या बटनावर क्लिक करून फायनल सबमिशन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. जर याच्यामध्ये जर का भरलेल्या फॉर्ममध्ये जर काही मिस्टेक असेल तर एडिट ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे आणि जी मिस्टेक झालेली आहे ती व्यवस्थित करून घ्या. या ठिकाणी आपल्या सर्व फॉर्म बरोबर आहे. त्याच्यानंतर फायनल सबमिशन या बटनावर क्लिक करून घेऊ आणि ओके करू. त्याच्यानंतर या ठिकाणी डिटेल्स सेव्ह झालेले आहेत, ओके करून घेऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला 4 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. पहिल्या फाईलमध्ये करायचं आहे 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. PDF स्वरूपात असावं ते. 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये ड्रायव्हिंग लायसन अपलोड करायचं आहे, ते पण PDF स्वरूपात असावं. 3 नंबरच्या ह्याच्यात फोटो अपलोड करून घ्यायचा आहे आणि फोटो हा 3 महिने जुना फोटो नसावा, म्हणजे लेटेस्ट फोटो असावा आणि फोटोची साईज पाहिजे 20 ते 50 KB पाहिजे. JPG किंवा JPEG फाईल ही पाहिजे. त्याच्यानंतर 4 नंबरचा पण सेम पाहिजे, JPEG फाईल पाहिजे. त्याच्यानंतर 10 ते 20 KB त्याची साईज पाहिजे. ह्या प्रकारे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करून घेतो आणि पुढचा इंटरफेस दाखवतो. या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेतलेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी बरोबर चिन्ह आलेलं आहे आणि व्ह्यू डॉक्युमेंटचं ऑप्शन नावाचं ऑप्शन आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत. त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून घेऊ आपण. पाहू शकता डॉक्युमेंट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड झालेले आहेत, ओके करून घेऊ. त्याच्यानंतर इथं सांगतं बघा यू आर इलिजिबल फॉर फी एक्झाम्शन. म्हणजे या ठिकाणी माझी कास्ट SC आहे, तर या ठिकाणी SC कास्टला कोणतीसुद्धा फी नाही. सो या ठिकाणी कोणतीसुद्धा फी पेड करायची नाही. जर अदर कास्टवाले या ठिकाणी तुम्हाला फी पेमेंट करायचं ऑप्शन येईल, तर या ठिकाणी तुम्ही UPI सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा UPI नंबर टाका किंवा QR कोड स्कॅन करून या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे 100 रुपयाचं. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रिंट ॲप्लिकेशन नावाचं ऑप्शन येईल. तर या ठिकाणी आता आपल्याला डायरेक्ट प्रिंट ऑप्शन आलेलं आहे. या ठिकाणी प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक करून घेऊ आपण. या ठिकाणी हा आपला फॉर्म दिसतो आहे, तर या ठिकाणी फॉर्म आपला या ठिकाणी प्रिंटेड झालेला आहे. तर या ठिकाणी फॉर्मची प्रिंट खाली येऊन स्क्रोल करून फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. या ठिकाणी प्रिंटचा ऑप्शन आहे, त्या प्रिंटच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. तर याच्यानंतर एक्झाम कधी होणार आहे, त्याचा निकाल कधी लागणार, त्याचं ॲडमिट कार्ड कधी येणार, ते जर गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर त्यासाठी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हिडिओ लाईक करून ठेवा. जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन असणार आहे तुमच्या 4 मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.